मरहबा किड्स मॉल एंड लेडीज वेयर, बच्चों और बच्चियों के लिए कपड़ों का खजाना, इस्लामपुरा गली नंबर 6, फिरदौस टावर, मोहम्मद अली रोड, मालेगांव। मानव समाचार, मानवता के हक में। आप देख रहे हैं मानव समाचार। आइए देखते ब्रेकिंग न्यूज। महाराष्ट्र के 48 जगह में से एक भी जगह पर अल्पसंख्यक उम्मीदवार न होने से समाज में नाराजगी है। माजी आमदार नसीम खान की बाईट। जो घटना घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये, प्रश्न वर्षाताई गायकवाडांचा नाही आहे। नंबर 1, जो समाजामध्ये उद्रेक आहे, नाराजगी आहे, पक्षांनी 48 लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी दिली नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अल्पसंख्याक समाजाचे संघटनचे पदाधिकारी, समाज यांचा जो दबाव आहे, काँग्रेसमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये जे नाराजगी आहे, विषय तो आहे। विषय वर्षा गायकवाडांचा इथे नाही। मुंबईमध्ये एकूण 28% मतदार हे मुस्लिम मतदार आहेत एकूण मतदारांच्या तुलनेमध्ये। असं असताना इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांना दुर्लक्षित करण्याचं काँग्रेसचं जे धोरण आहे ते तुम्ही कसं पाहताय एक मुस्लिमांचा नेता म्हणून? म्हणून मी प्रचार समितीच्या सदस्यपदातून राजीनामा दिलेला आहे। माझी हीच भावना आहे आणि समाजाचा दबाव माझ्यावर खूप आहे। सगळे अल्पसंख्याक समाजाचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, उत्तर भारतीय संघटनाचे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा रोष आहे की काँग्रेस पक्षाची जे मूल विचारधारा आहे त्या विचारधारा तिकीट वाटपामध्ये दिसून येत नसल्यामुळे लोकांमध्ये खूप नाराजगी निर्माण झालेली आहे। आणि म्हणून मी हे जे प्रचार समिती आणि स्टार कॅम्पेन कमिटीमधून जे राजीनामा दिलेला आहे त्याचा एक भाग म्हणून आहेत। प्रश्न माझी नाराजगीचा नाही आहे, प्रश्न समाजाची नाराजगीचा आहे। विषय समजून घ्या जरा। पण मला सांगा की आता जर समजा काँग्रेसपासून मुस्लिम मतदार दुरावत गेला तर तो कोणत्या पक्षाकडे आशेने बघू शकतो असं तुम्हाला वाटतं? उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचं समर्थन मिळतंय, हे पण दुर्लक्षित करून चालणार नाही। विषय असा आहे की आता तो समाज ठरवेल कोणासोबत गेला पाहिजे, कोणासोबत नाही गेला पाहिजे, काय केला पाहिजे, ते समाजाची भावना आहे। आणि मला सुद्धा हे जी परिस्थिती निर्माण सध्या झालेली आहे राजकारणामध्ये, त्यामुळे मी सुद्धा खूप चिंतित आहे की ज्या पक्षासाठी रात्रदिवस आम्ही भांडत असतो, लढत असतो, पक्ष मजबूत करण्यासाठी फिरत असतो, त्या पक्षाला नुकसान होणार नाही ह्याची काळजी घेण्याचं काम आम्ही लोक नेहमी करत असतो। आणि ही कुठली शक्ती आहे ज्यांनी पक्षसृष्टीला दिशाभूल करून चुकीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये उमेदवारी देताना घेण्यात आलेली आहे? हा एक प्रश्न समोर आहे आणि मला विश्वास आहे की आमची जी पक्षसृष्टी आहे, पक्षसृष्टी त्याच्यावर निश्चितपणे शोध घेईल की हा निर्णय जे 8-10 राज्यामध्ये ब्लँकपणे अल्पसंख्याक समाजाला ह्या नावाखाली वगळण्यात आला आहे की इथे अगर मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली तर हिंदू मुस्लिम होऊन जाणार, मत मिळणार नाही का? प्रश्न असा आहे, लोक माझ्याशी प्रश्न करतायत, मी पण लोकांना हेच समजवलं की जर मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली असती तर भारतीय जनता पक्षाने हिंदू मुस्लिम करून तिथे काँग्रेस पक्षाला हरवलं असतं, म्हणून काँग्रेस पक्षाने कदाच दिला नसेल। तर लोक म्हणतात की काय जेवढी सीटवर निवडणुका लढत आहेत त्या सगळ्या जिंकून येणार आहेत का? महाराष्ट्रामध्ये 48 सीट महाविकास आघाडी निवडून येत आहे का? हा सुद्धा लोक उत्तर आम्हाला देत आहेत। उत्तर आम्ही जे समजवण्याचा प्रयत्न करतोय समाजाला, समाज आम्हाला प्रतिउत्तर देतोय, प्रतिउत्तर विचारतोय। तर आमची परिस्थिती ह्याच्यामध्ये थोडा आम्हाला सुद्धा वाटतोय की हे कुठे ना कुठे पक्षाला धारेवर आणण्याचं काम काही मंडळी, दलाल मंडळी करत आहे। अशा लोकांचा पर्दाफाश करण्याची गरज आहे काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी आणि राहुल गांधीजींचा हात मजबूत करण्यासाठी हा करण्याची गरज आहे। पक्षाच्या बाहेरचे हे दलाल जे आहेत, पक्षाला जे मुस्लिमांपासून लांब घेऊन जातात ते पक्षात आहेत की पक्षाच्या बाहेरचे? निश्चितपणे पक्षामध्ये असतील, दलाल लोक सगळीकडे असतात, पक्षामध्ये सुद्धा असतात, पक्षाच्या बाहेर सुद्धा असतात। तर असे कोणीतरी असेल त्यांना शोध घेण्याचं काम आम्ही करतोय। आणि तुम्हाला पण आम्हाला तुमच्याकडे सुद्धा विनंती आहे की तुम्ही जरा सोजा तुमच्या सूत्राकडून असेल तर आम्हाला सांगा, आम्ही आपला पक्ष वाचवण्यासाठी त्या दलालांचा पर्दाफाश करू आणि पक्षसृष्टीला सांगू। काँग्रेसला मुसलमान नको झालेत का?
अशी समाजामध्ये प्रतिमा निर्माण झालेली आहे, ही खरी गोष्ट आहे की मध्य प्रदेशमध्ये एकही अल्पसंख्यक उमेदवार दिलेला नाही आहे, गुजरातमध्ये एकही दिलेला नाही आहे, राजस्थानमध्ये एकही दिलेला नाही आहे, महाराष्ट्रामध्ये 48 जागावर आपण महाविकास आघाडी म्हणून लढतोय, तिथे एकहीच दिला नसल्यामुळे समाजामध्ये खूप नाराजगी निर्माण झालेली आहे. मला कालपासून हजारो लोकांनी, प्रमुख लोकांनी फोन करून येऊन भेटीगाठी घेऊन लोकांनी पत्र पाठवलेलं आहे, नाराजगी जतवलेली आहे. माझ्याशी लोक प्रश्न करतायत, तुम्ही काँग्रेसचे सिनियर लीडर आहात, अल्पसंख्याक समाजावर हा अन्याय पक्षातर्फे का होतोय, आम्हाला टेकन फॉर ग्रांटेड का घेण्यात येत आहे, काय कारण आहे, ह्याच्या पाठीमागच्या काय नीती आहे, हा विषय जे निर्माण झालेला आहे मला वाटतोय की हा चुकीचा हे आहे आणि ह्याच्यामुळे पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून मी पक्षाच्या एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून जे समाजाची भूमिका आहे त्या भूमिकाला स्वीकारून मी हा स्टार कंपेनर आणि प्रचार समितीतून राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे. आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की विधानसभेला काँग्रेस आणि वंचित जे आहे ते एकत्र जाऊ शकतो आणि ती तयारी आतापासून केली पाहिजे. आता प्रकाश आंबेडकर साहेबांची काय भूमिका आहे, ते काय निर्णय घेणार आहेत त्याच्यावर मला काय भाष्य करायचं. तुम्ही कोणाचा प्रचार करणार नाही का? मी प्रचार समितीच्या सदस्यपदापासून स्टार कंपेनरच्या समितीमधून सदस्यपदापासून मी राजीनामा दिल्यानंतर पक्षासाठी किंवा काय प्रचार करण्यासाठी कुठल्याही उमेदवारासाठी प्रश्नच उद्भवत नाही ना. मी कुठल्या आधारावर जाणार आहे? मी एक वेळी प्रचार समितीमधून राजीनामा दिला तर परत प्रचार कशा करणार?